आज आपल्यासमोर जी आमची वास्तू दिसत आहे, ही वास्तू सन 1947 साली बांधलेली होती. नमस्कार, मी विनायक विठ्ठलराव घाटे, शुक्रवार पेठेतील 11 मारुती चौक या ठिकाणी मी आता उभा आहे. 19 तारखेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींचं प्रस्थान होणार आहे. आमच्या घाटे कुटुंबाच्या वतीने गेली 75 वर्ष या वारकऱ्यांची सेवा आम्ही करीत असतो. वडिलांनंतर आता आमच्या नंतर ही चौथी पिढी, अशी ही चौथी पिढी गेली 75 वर्ष या वारकऱ्यांची सेवा करीत आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं यंदाचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष आहे. या पालखी सोहळ्यामध्ये पुण्यनगरीमध्ये जेव्हा हा पालखी सोहळा येतो, त्यावेळी जवळजवळ 1.5 ते 2 लाख वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये असतात. 2 दिवस 300 ते 400 वारकरी हे विसावलेले असतात. त्यांची संपूर्ण सेवा आमचं घाटे कुटुंब हे करत असतं आणि आमच्या या सेवेमध्ये आमच्या या आक्रमणार्थी चौकातील सर्व परिसरातील लोक आमच्या या सेवेला हातभार लावत असतात. पहिलं आमचं 2 मजली घर होतं जुनं पात्र्याचं. त्या 2 मजली पात्र्याच्या घरामध्ये 1947 सालापासून आमच्या गुरु आजरेकर दिंडीची आम्ही सेवा करीत होतो. कालांतराने ते घर आमच्या मोठ्या बंधूंनी पाडून ही बिल्डिंग बांधली. बिल्डिंग बांधल्यानंतर वारकरी सुद्धा वाढले. जसजसं 47 सालानंतर वारकऱ्यांची संख्या वाढत गेली, त्यानंतर आमच्या बिल्डिंग मध्ये वारकऱ्यांची व्यवस्था आम्ही योग्य रीतीने करू लागलो. परंतु आता बिल्डिंग ही कमी पडायला लागली, म्हणून आम्ही आता मंडप गेली 15 वर्ष आलं मंडपाची सोय केलेली आहे आणि मंडपामध्ये हे आमचं 2 दिवसाचा जेवणाचा आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो. गेल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या या वास्तूच्या जवळपासची अनेक घरं बदलली. पहिली जुनी घरं होती, आता ती जुनी घरं डेव्हलप होऊन गगनचुंबी अशा इमारती तयार झाल्या. परंतु पहिल्यांदा जरी 20 वारकरी होते, 20चे 40 झाले, 40चे 100 झाले, 100चे आता 500 झाले, तरी आमची ही वारकरी सेवा कधीही खंडित होणार नाही. ही सेवा अशीच निरंतर पुढे राहील आणि या प्रेमातूनच प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं की बाबा आपण या वारकऱ्यांची कुठंतरी सेवा केली पाहिजे. जे घाटे कुटुंब सेवा करते त्या घाटे कुटुंबामध्ये आपला सुद्धा कुठंतरी पुण्याचा एक वाटा असावा. म्हणून हे 300-400 वारकऱ्यांमधले जवळजवळ 200-250 वारकरी आमच्या या परिसरातल्या ज्या बिल्डिंगी आहेत त्या बिल्डिंग मधले राहणारी लोक स्वतःचं पार्किंग रिकामा करून या वारकऱ्यांना निवासाची व्यवस्था करतात. एक टाइमचं जेवण या सर्व परिसरातील नागरिक या वारकऱ्यांना देत असतात. ही माझी आई सुभद्राबाई विठ्ठलराव घाटे. आपण ज्या वास्तूमध्ये आहे या वास्तूमध्ये आमच्या आजोबा बळवंतराव घाटे यांनी या वारकरी सेवेची सुरुवात केली. आज या सेवेमध्ये आम्हाला अभिमान आहे की आजोबांनी जे रोपटं लावलं ते आमच्या वडिलांनी पुढं नेलं, वडिलांनंतर आम्ही ते पुढं नेलं. नुकतंच 10 ते 15 दिवसापूर्वी आमचे मोठे बंधू ज्ञानेश्वर घाटे यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. परंतु या माऊलींची सेवा करणं म्हणजे आपल्याला मिळालेलं एक मोठं पुण्य आहे. या वारकऱ्यांची सेवा निश्चित आम्ही करणार आहोत व भविष्यातही ही सेवा आम्ही करीत राहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.